नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय पौष्टिक असे गुळ शेंगदाणा लाडू. शेंगदाण्यांना गरिबाचा बदाम म्हटलेलं आहे. बदामा इतकेच पौष्टिक असणारे हे बहुगुणी लाडू आज आपण उपवासासाठी बनवतोय. जास्त काही मेहनत न घेता फक्त 10 मिनिटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात. फक्त 2 साहित्य वापरून आज आपण हे लाडू बनवणार आहोत. मिक्सरचा जरा सुद्धा वापर न करता आज आपण हे लाडू साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तसेच अचूक प्रमाण मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 2 वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला हलकेसे डाग येईपर्यंत, छान असे खमंग होईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे फुटेपर्यंत, शेंगदाण्याचं साल निघेपर्यंत आपण हे शेंगदाणे चांगले असे भाजून घेणार आहोत. शेंगदाण्यांना गरिबाचा बदाम म्हटलेलं आहे, कारण बदामा इतकेच फायदे आपल्याला या शेंगदाण्यांमधून मिळतात. शेंगदाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स असतात, फायबर्स असतात, त्यामुळे आपल्या शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ते वाढवण्यासाठी हे मदत करतात. त्याचप्रमाणे मधुमेह नियंत्रणासाठी देखील शेंगदाणे प्रभावी ठरू शकतात. तसेच अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली जाते. आता इथे मी शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजले गेले आहेत की नाही ते कसं ओळखायचं, तर इथे मी 2 शेंगदाणे घेतलेले आहेत. हलकेसे थंड करायचे आहेत आणि शेंगदाण्याचं साल सहज निघते, म्हणजे हे शेंगदाणे भाजले गेले आहेत. आता हे शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. तर इथे शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासच्या मदतीने आपल्याला शेंगदाण्याचे सालं काढून घ्यायची आहेत. ही सालं अशी सहज निघाली जातात. आज आपण इथे मिक्सरचा वापर करणार नाही आहोत, तर ग्लासच्या मदतीनेच आपण शेंगदाण्याची सालं काढून घेणार आहोत आणि शेंगदाण्याचे 2 भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर इथे मी शेंगदाण्याची सर्व सालं काढून घेतलेली आहेत आणि शेंगदाण्याचे असे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता लगेच आपण गुळाचा पाक बनवायला घेतोय. तर पाक बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला पाव चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की यामध्ये त्याच वाटीचा वापर करून 1 वाटी इतकं बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. इथे मी साधा गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे. गॅसची आच लहान ठेवूनच आपण गूळ पूर्णपणे विरघळवून घेणार आहोत आणि गुळाला असा फेस आला की लगेच आपण पाक चेक करायला घेणार आहोत. त्याकरता वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये पाकाचे थेंब घालायचे आहेत आणि पाक चेक करायचा आहे. तर अशी गोळी बनते, म्हणजे आपला हा पाक तयार झालेला आहे. इतकाच आपल्याला हा पाक करायचा आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. ही कृती आपल्याला फास्ट करायची आहे. भराभर हे शेंगदाणे पाकामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. तर इथे आपलं लाडूचं मिश्रण बनवून तयार आहे. आता हे मिश्रण हलकंसं कोमट झालं की लगेच आपण लाडू वळायला घेणार आहोत. आता हे लाडूचं मिश्रण शेवटचा लाडू वळेपर्यंत मऊसूत राहण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि या भांड्यावरती आपल्याला लाडूचं मिश्रण असलेली कढई ठेवायची आहे, म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण असंच मऊसूत राहील. प्रत्येक लाडू वळताना आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू वळताना चटका लागणार नाही. तर इथे मी पहिला लाडू वळून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. आता इथे मी शेवटचे लाडू वळत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं मऊसूत राहिलेलं आहे. जर का लाडूचं मिश्रण पूर्णपणे थंड झालं तर मग आपल्याला हे लाडू वळता येणार नाहीत. त्यामुळे हलकंसं कोमट असतानाच आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. बघा, टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. मऊसूत असे हे लाडू आपले वळून झालेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. बघा, छान असे मऊसूत हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा असे लाडू नक्की बनवून पहा.
सर्वांच्या खिशाला परवडणारे असे हे लाडू आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.